नमस्कार मंडळी, आज तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये आणखीन एक उपवासाची रेसिपी पाहतोय। यामध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचा मैसूर पाक, जो एकदा बनवलात की तुम्ही महिनाभर फ्रीज शिवाय सुद्धा छान टिकवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता। आता तुम्ही म्हणाल की उपवासाचा मैसूर पाक, तर हो, आजची रेसिपी थोडीशी वेगळी असणार आहे, पदार्थ थोडासा वेगळा आहे, पण खरं सांगू बनवायला नेहमीप्रमाणेच खूप सोपं असणार आहे। खूप कमी साहित्यात, म्हणजे अगदी 2 ते 3 साहित्यांमध्ये हा पदार्थ तयार होतो। बनवायला सुद्धा सोपा आहे आणि खायला तर खूप जबरदस्त लागतो। बरं, इथे तुपाचा मी वापर केला आहे, पण तुम्हाला हवं असेल तर संपूर्णपणे तेलाचा वापर तुम्ही केलात तरीसुद्धा चालणार आहे, किंवा तेल आणि तूप असं मिक्स करून तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी पर्यायसुद्धा दिलेले आहेत। यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, सोपासुद्धा असणार आहे आणि तुम्ही घरात आरामात बनवू शकणार आहात। सगळ्या स्टेप्स कशा डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यामुळे हा पदार्थ जरी तुम्हाला नवीन वाटत असला ना, तरीसुद्धा जरूर ट्राय करून पहा। खूप जबरदस्त कमालीचा लागतो। उपवासाला म्हणा, नैवेद्याच्या ताटामध्ये म्हणा, किंवा अधूनमधून खाण्यासाठी म्हणा, हा पदार्थ परफेक्ट आहे। नक्की ट्राय करून पहा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे इथे छोटंसं पातेलं, किंवा इथे मी कडलं घेतलेलं आहे, किंवा ज्याला आपण तडका पॅन म्हणतो। यामध्ये आपल्याला पाऊण वाटी भरून तूप घ्यायचं आहे। तूप वितळलेलं असावं, हे आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। लो फ्लेमवरती मी हे गरम करण्यासाठी ठेवलं। हे पहिलं काम झालं। आता दुसरं काम करून घ्यायचं आहे, ते म्हणजे ज्या ताटामध्ये तुम्ही मैसूर पाक बनवून घेणार आहात, ते ताट आपल्याला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। किंवा या पद्धतीने तुम्ही ट्रेसुद्धा घेऊ शकता, म्हणजे व्यवस्थित आपल्याला चौकोनी अशा वड्या पाडून घेता येतील। तर चला, माझी दोन्हीही कामं झाली। ही दोन्ही कामं आधी करून घ्यायची। आता यानंतर काय करायचं, आता ज्या वाटीने तूप घेतलं त्याच वाटीने 1 वाटी भरून साखर घेतली। साखर बुडेल इतपत मी यामध्ये पाणी घातलं, साधारण पाव वाटी भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आत्ता गॅसची फ्लेम मी चालू केली। यानंतर संपूर्णपणे साखर पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची। सुरुवातीला तुम्ही हाय फ्लेम ठेवून याला एक उकळी आणू शकता, आणि यानंतर आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। पाकाला उकळी आली की यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। लो फ्लेम केल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच एक तारी पाक तयार होतो। फार वेळ लागत नाही, तशी ही क्वांटिटी खूप कमी आहे, यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये एक तारी पाक तयार होईल। उकळी आल्यानंतर 4थ्या मिनिटाला एक तारी पाक तयार झाला। इथे तुम्ही बघू शकता छान तार खेचली जाते। एक तारी पाक आपला इथे तयार झाला। आता यानंतर गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची आहे, आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे डेसिकेटेड कोकोनट। डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी भरून घातला आहे। नसेल डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे, तर याऐवजी काय घालू शकता, तर आपलं सुकं खोबरं असतं, सुकं खोबऱ्याचे हवं तर तुम्हाला काळीपाट काढून घेऊ शकता, आणि यानंतर बारीक हे किसून घ्यायचं आहे, किंवा जाड किसल्यानंतर तुम्ही हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता, म्हणजे छान असं बारीक खोबऱ्याचा खीस तयार होईल। अगदी फ्रेश तुम्ही अशा पद्धतीने जरी नारळ बारीक करून घेतलात आणि तो इथे वापरलात तरीसुद्धा चालू शकतं, मस्त स्वाद येईल। खोबऱ्यावरची काळी पाट काढणं खरं तर ऑप्शनल आहे, पण जर काढली तर मग दिसायला हा मैसूर पाक खूप छान दिसेल। बघा, साधारण 2-1 मिनिटांसाठी छान मिक्स करून घेतलं पाकामध्ये। आता यानंतर आपण साईडला तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं। यापैकी साधारण एक अर्धी पोळी भरून तूप मी घेतलेलं आहे। यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला फक्त सगळ्या साहित्यांमध्ये हे थोडंसं तूप मी मिक्स करून घेतलं, आणि आता यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर साधारण 2 ते 3 चमचे भरून यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर। ही मिल्क पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। लक्षात घ्या, मी कुठेही गॅसची फ्लेम वाढवलेली नाही, लो फ्लेमवरतीच आपण आत्तापर्यंतची सगळी प्रोसेस केलेली आहे। आता यानंतर हवं तर तुम्ही लो टू मीडियम फ्लेम करू शकता। एकदा मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाली की मग तुम्ही ही फ्लेम थोडीशी वाढवू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, साईडला जे गरम तूप आहे ना, ते थोडं थोडं करत तूप यामध्ये घालायचं आहे। साधारण ही प्रोसेस आपल्याला 7 ते 8 वेळा तरी करायची आहे। तर बघा, साधारण एक अर्धा मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे, आणि हे चांगलं आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जसं जसं तूप जे आहे ते हे मिश्रण रिलीज करायला लागेल, तसं तसं हलकं हे मिश्रण व्हायला सुरुवात होतं, आणि छान यामध्ये हवा भरली जाते। व्यवस्थित हे मिश्रण हलकं फुलकं होतं, आणि मग मैसूर पाक बनवायला सुद्धा खूप सोपं पडतं।
पण एक लक्षात घ्या की एकदम तूप घालण्यापेक्षा थोडं थोडं करत तूप घालायचं, म्हणजे हे मिश्रण छान फसफशीत होतं, छान हवा यामध्ये भरली जाते. तर आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीपेक्षा आत्ता मिश्रण थोडंसं हलकंसं लाईट वाटतंय. रंगसुद्धा थोडासा असा फिक्कट व्हायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं त्यावेळेसच गॅसची फ्लेम तुम्ही लो करू शकता. लो फ्लेमवरती आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे छान टेक्स्चरसुद्धा येतं. मध्ये आधे अजिबात हे सोडून जायचं नाही. इतर कामंसुद्धा यावेळेस तुम्ही अजिबात करू शकत नाही, कारण हे मिश्रण लगेचच तळाला लागू शकतं. यामध्ये खोबरं आहे, हे खोबरं लगेचच रंग धरतं. यामुळे या स्टेजला तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. लक्षात घ्या की आत्ता खूप हे मिश्रण हलकं फुलकं झालेलं आहे. हलके हलके यामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेलं आहे आणि तूपसुद्धा रिलीज करायला सुरुवात झालेलं आहे. आत्ता तुम्हाला इतकं जवळून दिसणार नाही, पण आता मी काय करते, आणखीन साधारण 1-2 मिनिट परतल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सुद्धा संपूर्णपणे मी ओतून घेणार आहे. आत्ता यानंतर मात्र तुम्ही इथे बघू शकता तूपसुद्धा रिलीज व्हायला लागलेलं आहे आणि हे मिश्रण फिक्कंसुद्धा वाटायला लागले. हलकेसे यामध्ये बबलसुद्धा दिसायला लागलेले आहेत. आता मात्र इथून पुढं खूप पटकन आपल्याला कृती करावी लागते, म्हणूनच मी कॅमेरा अँगल थोडासा चेंज करून घेते, नाहीतर नंतर मला अजिबात वेळ मिळणार नाही. इथे आपल्याला ही कृती खूप फास्ट करून घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच हे मिश्रण मैसूर पाक बनवण्यासाठी सेट झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता भरपूर हलकं फुलकं झालंय. रंगसुद्धा अगदी फिका वाटतोय आणि यासोबतच छान यामध्ये बबल्ससुद्धा आलेले आहेत. तूपसुद्धा भरपूर असं सेपरेट दिसतंय. आता याला अजिबात चमचा किंवा उन्हातलं वगैरे लावायचं नाही. हलक्या हाताने फक्त सेट करून घ्यायचं आहे. टॅपसुद्धा करायचं नाही की जेणेकरून यामधली जी जाळी आहे ती निघून जाईल. इथे तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करते. छान अशी जशी आपल्या बाजारात मैसूर पाक मिळतो, त्या मैसूर पाकाला जशी जाळी येते ना, तशीच या मैसूर पाकाला सुद्धा जाळी आलेली आहे. आत्ता हा मैसूर पाक खूप गरम आहे. साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी हा आपण असाच थंड होऊ देऊयात. फक्त याला हात लावायचा नाही, इकडून तिकडे हलवायचं नाही. अशाच एका ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता साधारण 10-1 मिनिटांसाठी. तुम्हाला अगदी जवळून दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे. मैसूर पाकवरती तयार झालेली जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे. आता साधारण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती इथे हा मैसूर पाक गरम आहे, पण तरी देखील बऱ्यापैकी सेट झालेला आहे. हलकासा गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. तुम्हाला किती छोट्या, मोठ्या, उभ्या हव्या आहेत किंवा चौकोनी हव्या आहेत, यानुसार तुम्ही हे पाडून घेऊ शकता. एकदा हे मिश्रण थंड झालं की मग मात्र वड्या आपल्याला एकसारख्या कट करता येणार नाहीत. कशाही त्या कट होतील, म्हणूनच थोडंसं गरम असतानाच आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्यात. तर आणखीन अर्धा 1 तासासाठी संपूर्णपणे या वड्या मी थंड होऊ देते. आणखीन एक अर्धा पाऊण तासानंतर तुम्हाला इथे वड्या मी दाखवते. इथे तुम्ही बघू शकता एखादं ताट घ्यायचं, यावरती अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं. वड्या ज्या आहेत या खाली पडतात आणि आता मैसूर पाकाच्या पुन्हा आपण वड्या कट करून घेऊयात. आधीच आपण आकार दिला होता, यामुळे नंतर आकार द्यायला खूप सोपं पडतं. वरून तर छान जाळी दिसतेच आहे, पण आतमधून सुद्धा मस्त अशी जाळी आलेली आहे. आता याचे चौकोनी काप मी करून घेते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये भरपूर तूप आहे, पण अजिबात काळजी करू नका. यामधलं तूप जे आहे तुम्ही निथळून घेऊ शकता. एकतर एखाद्या जाळीवरती तुम्ही हे ठेवून द्या, म्हणजे छान तूप निथळलं जाईल, किंवा मग तूपच आहे ते शेवटी तुम्ही हे असंच सुद्धा खाऊ शकता. तर छान अशी जाळी पडलेली आहे. सगळ्या बाजूने मस्त असा मैसूर पाक दिसतोय. हा मैसूर पाक एकदा तयार केला की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये साधारण महिनाभर तरी छान टिकतो. तुम्ही तो केव्हाही खाऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. संपूर्ण तूप तुम्हाला यामधले निथळून घ्यायचं असेल तर साधारण एका जाळीवरती किंवा आपली जी चाळण असते त्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. उभे करून ठेवायचे आणि तासा 1.5 तासामध्ये संपूर्ण तूप जे आहे ते खाली निथळलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुपात सोबत खायचं असेल तर खाऊ शकता, किंवा मग निथळून घेतलं ना तूप तरीसुद्धा छान लागतात. उपवासाचा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पाहाल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.